मनमाड येथे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींवर जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्याच्या विरोधात सगळे हिंदू संघटन जे आहे त्या हल्ल्याचा निषेध करतायत। माझ्यासोबत आता भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आहेत। दादा, भिडे गुरुजींवर हमला करण्यात आला मनमाडमध्ये, कसं बघतात? भिडे गुरुजींवर हमला झाला, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व कार्यकर्ते आमचे किंवा आमचे सगळे धारकरी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतात आणि असले भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही। गुरुजींच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही काय करू याचा विचार त्यांना माहिती नाही, त्याची आज आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलो आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडनं चौकशी करण्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशा संदर्भातली आम्ही भूमिका मांडलेली आहे। आणि जर असं पालघरला झालं तसं जर सगळीकडे होत असेल, आमच्या हिंदू धर्मांमधील जे काही आमचे प्रखर हिंदुत्ववादी नेते मंडळ आहेत त्यांच्यावर जर अशा प्रकारचे जर हल्ले होणार असतील तर मग आम्हाला पण कुठंतरी असं वाटतं की आमच्या हिंदू धर्मासाठी आम्हीही कुठंतरी मग कायदा हातात घ्यावा लागेल। त्याच्याकरता योग्य सगळ्यांवर योग्य कारवाई व्हावी आणि जर तशा पद्धतीने नाही झाली आणि परत जर असं जे त्यांनी काय केलं तर आम्ही त्याच प्रकारचा जबाब त्यांना देणार, उत्तर देणार। त्या ठिकाणी पोलीसही उपस्थित होते, परंतु पोलीस कुठेतरी बघायची भूमिका घेत होते। पोलिसांचा विषय असा आहे की त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, पण हे जे मॉब सायकोलॉजी आहे ना, हे जे त्या आपल्या समजा पालघरला झालेली घटना पाहिली किंवा आपली आता साधू हत्याकांड किंवा आपल्या काल गुरुजींवर झालेलं आहे, हे एक त्यांचं षडयंत्र आहे यांचं की आता हे पूर्ण देश हिंदू राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल करतो। प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये मंदिर झालं त्यामुळे जरा थोडीशी जी आधी जरा जास्त वळवळ करायला लागली, पण त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम आदरणीय आपलं म्हणजे पूर्ण प्रशासन आणि आम्ही सर्वजण हिंदू मंडळी करू। गुरुजींची सुरक्षेमध्ये वाढ व्हावी, सगळ्या हिंदू संघटनांकडनं पण मागणी करण्यात येत आहे। आम्ही मागणी केलेली आहे की गुरुजींच्या सुरक्षितेमध्ये वाढ व्हावी आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। पण गुरुजी स्वतः असे आहेत की गुरुजी कधीच स्वतःला प्रोटेक्शन घेत नाही, संरक्षण घेत नाही, पण आम्ही सगळे धारकरी मंडळी त्यांच्या संदर्भामध्ये गुरुजींच्या बरोबर आम्ही सावलीसारखे उभे राहू। गुरुजींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे। ते प्रचार प्रसार करत असतात, परंतु वेळोवेळी गुरुजींना टार्गेट करण्यात येत आहे। कसं आहे, त्यांचं आपलं स्वतःचं आयुष्य त्याग म्हणून त्यांनी व्यतीत केले आणि ते पण धर्मासाठी केले। आणि तुम्ही पाहिलं असेल अनेक धारकरी या देशामध्ये त्यांच्या माध्यमातून तयार झाले। एक हिंदू राष्ट्र व्हावं किंवा हिंदू धर्माचं संरक्षण व्हावं याकरता अनेक तरुण मोठ्या ताकदीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे काम करतात। त्यामुळे टार्गेट तर करणार अशी जी आधी लोक किंवा जी हिंदुत्ववादी विरोधी आहेत त्यांच्या मनमाड पोलिसांकडून अजूनही आरोपी अटक नाही। मनमाड पोलिसांना तशा संदर्भातल्या म्हणजे आम्ही ती माहिती आदरणीय उपमुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे, त्याच्यावर लवकरच कारवाई होईल। निश्चितच काल गुरुजींवर झालेल्या हल्ल्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि आम्ही सुद्धा शांत बसणार नाही अशी भूमिका या ठिकाणी महेश लांडगे यांनी मांडलेली आहे। आणि गुरुजींचा हल्ला जो आहे तो एक हिंदूंचा अपमान आहे, आम्ही शांत बसणार नाही, इतका जबाब आम्ही जसाच तसं दिल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा पर्सन प्रभाकर बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, मुंबई।